पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रभु रामचंद्र भगवान की जय, हनुमान जी महाराज की जय। जातो वंशे रघुनाम, मुनिवर वचनात ताटकाम ताडयित्वा, कृत्वा पुण्यामहल्यां त्रुटितहरधनु, मैथिली वल्लभो भूत, प्राप्यां योध्या नियोगात्, पितुरट विमगात्, नाशयित्वा च बालिं, बध्वाब्धिं रामचन्द्रो दलित दशमुखा, श्रीसीतया युज्यमानः। अलंकापुरीच्या रम्य दिव्य सिंहासनाला वंदन करून आपण श्री भावार्थ रामायणाचं चिंतन करत आहोत। ज्या भावार्थ रामायणामध्ये नाथ बाबांनी गोड अशा आपल्या वाणीने भावार्थ रामायण हा ग्रंथ प्रस्तुत केला आणि महाराष्ट्रीयन रामरसिकांसाठी गोड अशा पद्धतीचा रामायणाचा परिपूर्ण ग्रंथ नाथबाबांनी महाराष्ट्रीयन भूमीला दिलेला आहे। आणि हा ग्रंथ प्रारंभ करत असताना या ग्रंथाच्या प्रारंभाला नाथबाबांनी गोड अशा पद्धतीचा श्लोक दिलेला आहे, ज्या एका श्लोकामध्ये संपूर्ण असणार रामायण नाथबाबांनी रेखाटलेलं आहे। ज्याप्रमाणे त्या अगोदरही एक श्लोक आहे, ज्या श्लोकावर शतकोटी प्रविस्तरम शतकोटी भाष्य झालं असा असणारा श्लोक, अदोराम तपोवनादिगमनम, हत्वा मृगकांचनम, वैदेही हरणम, जटायुमरणम, सुग्रीव संभाषणम, वालिनिर्दलनम, समुद्रतरणम, लंकापुरी दहनम, पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम, एतादि रामायणम। अगोदर एका श्लोकामध्ये रामायण होतं, त्याच असणाऱ्या एका श्लोकावर भाष्य शतकोटी प्रविस्तर झालं। तसंच नाथबाबांनी भावार्थ रामायणाच्या प्रारंभाला गोड अशा पद्धतीचा एक श्लोक दिला आणि या श्लोकाचं संपूर्ण भाषांतर म्हणजे भावार्थ रामायण आहे। तो श्लोक देत असताना नाथबाबा बोलतायत, जातो वंशे रघुनाम, जो रघुराजाच्या वंशामध्ये जातः जन्माला आला, मुनिवर वचनात ताटकाम ताडयित्वा, मुनी श्रेष्ठ असणाऱ्या विश्वमित्रांच्या वचनावर ज्यांनी ताटिकेचा वध केला, कृत्वा पुण्याम अहल्या, अहिल्याला पवित्र केलं, त्रुटितहर धनु, धनुष्य भंग केला पिनाक नावाचा, मैथिली वल्लभो भूत, आणि नेपाळमध्ये असणाऱ्या मिथिला नगरीचा राजा जनक, त्याची असणारी जानकी हिचे वल्लभ म्हणजे पती झाले। त्याच्यानंतर प्राप्याम योध्या नियोगात, पितुरट विमगात, अयोध्येला आल्यानंतर आपल्या पित्या वचनाने काय केलेलं आहे तर अयोध्या सोडलेली आहे आणि
अयोध्या सोडल्यानंतर वनामध्ये जाऊन बालीचा वध केला. नाशयित्वाच बालीम बध्वा अब्धिम. काय केलं? समुद्र बांधला आणि रावणाला मारलं. आणि पुन्हा प्रभू रामचंद्र येऊन राजसिंहासनावर, अयोध्येच्या सूर्यवंशाच्या सिंहासनावर येऊन पुन्हा राम राज्य स्थापित केलेला आहे. अशा पद्धतीचा सुंदर अशा पद्धतीचा श्लोक नाथबाबांनी दिला. आणि त्यानंतर नाथबाबा एक गोड असा असणारा रामरक्षा स्तोत्रातील श्लोक देत आहेत. तो श्लोक आहे, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसा महापातकनाशनम. म्हणे प्रभू रामचंद्राचं चरित्र हे वाल्मिक ऋषींनी जे लिहिलेलं आहे ते शतकोटी प्रविस्तरम, ते 100 कोटी श्लोकामध्ये विस्तारित आहे म्हणे. आणि त्या असणाऱ्या 100 कोटी श्लोकामधलं एक एक अक्षर काय आहे तर सांगतायत, महापातकनाशनम. महान असणारे मोठमोठाले जे काही पाप असतील त्या पापाला नाश करणार रामायणातलं एक एक अक्षर आहे बाई. म्हणून रामायणातले अक्षर हे शब्द नाहीत, तर रामायणातली अक्षर ही एक एक अक्षर म्हणजे एक एक असणार शस्त्र आहे. जे शस्त्र काय करतं तर पापावर वार करतं आणि पापाला नष्ट करण्याचं काम करतं. म्हणून नाथबाबांनी सुंदर अशा पद्धतीचं भावार्थ रामायण रसिकासाठी मेजवानी महाराष्ट्रामध्ये जे भावार्थ रामायण आहे तेवढ्या पद्धतीचं वाल्मिकी रामायणानंतर दुसरं रामायण नाही बघ. गोस्वामी तुलसीदासांनीही रामायण लिहिलं, पण तेही एवढ्या पद्धतीचं विस्तारित अशा पद्धतीचं रामायण नाही. पण माझ्या नाथबाबांनी, पैठण निवासी नाथ महाराजांनी जे गोड अशा पद्धतीचं भावार्थ रामायण केलं, ते भावार्थ रामायण विस्तारित अशा पद्धतीचं पुरेपूर पूर्ण, ज्याला रामायणाची भूक लागलेली आहे, ज्याला रामायणासाठी काय केलेलं आहे, ज्यांनी जीवन समर्पण केलेलं आहे, अशा लोकांना जीवनभर पुरेल अशा पद्धतीचं चिंतन, ज्याच्यामध्ये मनुष्य थकेल पण ओव्या संपणार नाही, एवढ्या असणारं गोड चिंतन माझ्या नाथबाबांनी भावार्थ रामायणाच्या रूपाने दिलेलं आहे. म्हणून आपण गोड अशा त्या भावार्थ रामायणाला भेट देऊया. त्या भावार्थ रामायणाचं सुंदर अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, कथा रूपाने गोड अशा पद्धतीने रामराज्याभिषेक अयोध्येला होत असताना, गोड प्रभू रामचंद्राचं 22 जानेवारीला सुंदर स्थापना होत असताना आपण या भावार्थ रामायणाला प्रारंभ करत आहोत. गोड अशा पद्धतीचं हे चिंतन एक एक अध्याय करत आपण सुंदर अशा पद्धतीचं भावार्थ रामायणाचं अवलोकन करणार आहोत. म्हणून रसिकांनी सावध व्हावं. रामराज्याभिषेक होत असताना गोड या रामचिंतनामध्ये सहभागी व्हावं आणि नाथबाबांच्या या गोड ग्रंथाचा आस्वाद घ्यावा. म्हणून थोडस भजन करूया आणि त्यानंतर गोड अशा पद्धतीचा कथा प्रसंग सुरू होईल. राजा राम 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 सीताराम राम राम. 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 राजा राम 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 सीताराम